अनुष्का सुरू करूया. अनुष्का तुमचा वेडिंग ते ऑडियन्स पण नमस्कार सुप्रिया जी. मॅम नमस्कार. तुमचा दिसत नाहीये. हो आय नो. मी देर इज सम प्रॉब्लेम विथ माय लॅपटॉप कॅमेरा. मी फोनवरून जॉईन केलं होतं पण इको येत होता. त्या वेळेला मी लॅपटॉप वरून जॉईन करेन. मॅम परत रिजॉईन होऊन बघताय. नमस्कार. नमस्कार. सुरू करूया आपण. हो हो शुअर. चालेल. एक रिक्वेस्ट आहे सुप्रिया जी. हे माझं जेव्हा प्रेझेंटेशन द्यायचं असेल तेव्हा आय जॉईन फ्रॉम माय लॅपटॉप. चालेल ना? हो हो चालेल. मी तुम्हाला ऍक्सेस दिलेला आहे. तुम्ही जॉईन करू शकता स्लाइड्स. ओके 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 चालेल. मी म्हणजे आता फोनवरून जॉईन केलंय त्यामुळे मला इथून मी हे डिस्कनेक्ट करून लॅपटॉप वरून जॉईन करेन. आता जस्ट सगळ्यांना समोरासमोर बघता यावं म्हणून फोनवरून जॉईन केलं. ठीक आहे मॅम. मग आता तुम्ही करून घेताय का त्याला परत थोड्या वेळाला माझं इंट्रोडक्शन देईपर्यंत तुम्ही करून घेताय? हो तुम्ही द्या इंट्रोडक्शन. मी नंतर जॉईन करेन. म्हणजे आपण सुरू करूया कार्यक्रम. हो हो चालेल चालेल. नमस्कार मैत्रिणी. आजच्या या सुसंस्कृत आणि जाणकार श्रोत्यांमध्ये उपस्थित राहून तुची दुर्गा तू भवानी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा मी अत्यंत अभिमानाने सर्वांचे स्वागत करते. आजचा विषय अतिशय महत्वाचा आणि काळजीचा आहे. जो विषय आहे स्तन कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. व चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत एक अद्वितीय व्यक्तिमत्व उपस्थित आहे. आपण जाणतो की सर्व डॉक्टर हे आपले जीवनदाते असतात. त्यांच्या ज्ञानाने कुशलतेने आणि सेवाभावी वृत्तीने आपल्याला अनेक समस्यांमधून तारून नेतात. अशाच एका अद्वितीय व्यक्तिमत्वाचे नाव आहे डॉक्टर अनुश्री वर्मा. डॉक्टर अनुश्री वर्मा यांनी 2018 साली आर्मी हॉस्पिटल रिसर्च आणि रेफरल दिल्लीमधून सर्जिकल ऑन्कॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत भारतीय नौदलाच्या कॅन्सर सेंटरमध्ये काम केले आहे. युरोपियन सर्जिकल सोसायटी ऑफ ऑन्कॉलॉजीचा ब्रेस्ट कॅन्सरच्या संबंधित ऍडव्हान्स कोर्स देखील त्यांनी केलेला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सभेमध्ये त्यांनी त्यांचे रिसर्च सादर केले आहे आणि त्यांच्या संशोधनासाठी खूप विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. इंटरनॅशनल स्कूल ऑफ ऑन्कोप्लास्टिक सर्जरी आणि कॅम्पस बायस मेडिको रोम युनिव्हर्सिटी मधून ऑन्कोप्लास्टी ब्रेस्ट सर्जरीची फेलोशिप देखील त्यांना मिळाली आहे. कॅन्सर विषयी जनजागृती करण्यात त्यांचे ध्येय आहे. डॉक्टर अनुश्री या बी ब्रेस्ट अवेअर या सोशल मीडिया चळवळीसाठी कंटेंट रायटर आहे. तसेच प्रेरणा व इंडियन कॅन्सर सोसायटी संलग्न आहेत. त्या विविध संस्थांच्या माध्यमातून सर्व वयाच्या महिलांसाठी ब्रेस्ट सेल्फ एक्झामचे वर्कशॉप देखील घेतात. सध्या त्या यशवंत
समर्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट गाझियाबाद येथे ब्रेस्ट सर्जरी ऑन्कॉलॉजिस्ट व ऑन्कोप्लास्टिक सर्जरी डिपार्टमेंटच्या सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. याशिवाय त्या रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटल मालवी नगर दिल्ली येथे ब्रेस्ट केअर चालवतात. तर मैत्रिणींनो, माझ्या शब्दांचा पसारा इथेच थांबवून आपण डॉक्टर अनुश्री वर्ते यांचे मनपूर्वक स्वागत करू. त्यांच्या गहन ज्ञानातून, अनुभवातून आणि अंतःप्रेरणेतून आपण स्तन कर्करोग विषयी माहिती घेऊया. त्यांच्या मार्गदर्शनाने या महत्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकूया आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी सज्ज होऊया. अनुश्री मॅम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. मॅम, आवाज येत नाही. थँक्यू सुप्रियाताई. तुमच्या शब्दांबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अख्ख्या ग्रुपचे धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. हा मी स्वतःचा सन्मान समजते की इतक्या सगळ्या लोकांनी आज मला वेळ दिला ह्या विषयावरती जाणून घेण्यासाठी. आणि सगळ्यांना खूप खूप सॉरी, कारण मला थोडासा जॉईन करायला उशीर झाला. ऍक्च्युली मी खूप छान ड्रेस वगैरे घालून यायचं ठरलं होतं आज, की कदाचित म्हणजे मीटिंगसाठी म्हणून, पण मॅन प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस असं होतं. सो मी आता ऍक्च्युली ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले. सो आपण सुरू करूया. मी आता इथून मी हा कॉल डिस्कनेक्ट करते आणि मी माझ्या लॅपटॉपने जॉईन करते. त्याच्यावरती प्रेझेंटेशन आहे कारण. आणि तुम्हाला मध्ये जर असं वाटलं की काही आवाजात प्रॉब्लेम येतोय किंवा असं काही, तर तुम्ही मला फोन करून सांगा. येस मॅम, नक्कीच. ओके ओके. नमस्कार. सुप्रियाताई, ही स्क्रीन व्यवस्थित दिसतेय ना? हो मॅम. ओके, ठीक आहे. जर काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही सांगा. हा, आय विल इन्फॉर्म यू. ओके. सो ब्रेस्ट कॅन्सर हा एकदम सध्याचा परवलीचा कॅन्सर झालाय. हा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये. आणि ब्रेस्ट कॅन्सरशी लढा नाही म्हणणार मी, पण ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी आणि याचं योग्य प्रकारे ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे जो सगळ्यात पहिला डिफेन्स आहे तो आहे बीइंग ब्रेस्ट अवेअर
हा पहिला डिफेन्स आहे ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी. आणि म्हणून जी सोशल मीडियावरती मी चळवळ सुरू केली आहे, ज्यासाठी मी बरेच व्हिडिओज लिहित राहते, त्याचं नावच मी ब्रेस्ट अवेअर असं ठेवलंय. ब्रेस्ट अवेअर बना. आणि ही कॉन्सेप्ट काय आहे ते मी तुम्हाला या प्रेझेंटेशन मधून एक्सप्लेन करणार आहे. सो सुप्रियाताईंनी म्हटल्याप्रमाणे मी सध्या यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये ब्रेस्ट सर्जन म्हणून कार्यरत आहे. ब्रेस्ट कॅन्सर सर्जन फक्त नाही म्हणता येणार, कारण ब्रेस्टशी संबंधित 90% रुग्ण हे ऍक्च्युली बिनाईन ब्रेस्ट डिसिजेस म्हणजे नॉन कॅन्सरस ब्रेस्ट डिसिजेसचे असतात. सो कॅन्सर आणि नॉन कॅन्सर या दोन्ही प्रकारचे जे ब्रेस्ट हेल्थ रिलेटेड इश्यूज असतात ते मी सोडवण्याचा प्रयत्न करते. ICMR चे आकडे आणि जगभरातले आकडे जर आपण बघितले तर 9 पैकी एका भारतीय व्यक्तीला कॅन्सरच्या चॅलेंजला त्यांच्या आयुष्यात फेस करावं लागणार आहे. स्वतःमध्ये असो, आपल्या फॅमिली मेंबर्स मध्ये असो, ओळखीचे मित्रमैत्रिणी, डॉक्टर म्हणून, केअर गिव्हर म्हणून. पण यू कांट प्रिव्हेंट ऑर फाईट व्हॉट यू आर अनअवेअर ऑफ. ज्याविषयी आपल्याला माहितीच नाहीये किंवा अर्धवट माहिती आहे त्या गोष्टीचा सामना आपण कसा करणार. म्हणून कॅन्सर अवेअरनेस आणि त्यातनं ब्रेस्ट अवेअरनेस, ब्रेस्ट हेल्थ विषयी अवेअरनेस, ब्रेस्टच्या अनारोग्याविषयी आणि आरोग्याविषयी दोन्ही विषयी अवेअरनेस पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सरच्या विषयी बोलण्याच्या आधी आपण थोडंसं बोलूया की कॅन्सर इतका कॉमन का झालाय, कॅन्सर काय आहे आणि तो कसा तयार होतो. इंडियामध्ये कॅन्सरचं बर्डन किती आहे, म्हणजे किती कॅन्सर केसेस होतात, आकडे काय आहेत. आणि मग आपण बिईंग ब्रेस्ट अवेअर या कॉन्सेप्ट कडे येऊया, ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर काय आहेत, आपण ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट कसा करू शकतो, त्यासाठी आपल्या जीवनशैलीत काय बदल केले पाहिजेत, ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग कसं केलं जातं आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनचे काय उपाय आहेत आणि ब्रेस्ट हेल्थला प्रायोरिटी कशा प्रकारे दिली पाहिजे या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि मग वेळ राहिला, कोणाचे काही प्रश्न असले की ब्रेस्ट कॅन्सरचा डायग्नोसिस कसा होतो, स्टेजिंग कसं होतं, ट्रीटमेंट कशी केली जाते त्याविषयी बोलूया. सो हा ग्राफ जर तुम्ही बघितलात तर हा ग्राफ दर्शवतो की भारतात जन्माला आलेली व्यक्ती त्यांची ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे त्यांचं आयुमान किती आहे आणि ते कसं बदलत गेलंय. जर तुम्ही खालच्या बाजूचा पिंक डॉट बघितलात तर तो इंडिपेंडन्स 1947च्या वेळेचा आहे, ज्या वेळेला ऍव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी 35 वय होतं फक्त. आणि आता तुम्ही वर जर बघितलं 2020चं तर ते आता 70 झालंय. सो आपला वॉरंटी पिरियड जो आहे थोडक्यात म्हणजे तो 35 ते 70 झालाय. पण 35 ते 70 सेम जे आपलं शरीर आहे त्याच्या संरचनेत काही फार फरक झालेला नाहीये. सो 35 ते 70 मध्ये वय वाढल्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला भेडसावतात. त्यापैकी डायबिटीस असो, हार्ट डिसीज असो, तसंच एक आजार कॅन्सर हा आहे. सो कॅन्सरची कारणं काय आहेत. 30% कॅन्सर जे होतात ते तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतात. त्यामुळे खूप गरजेचं आहे की फक्त म्हणजे आपण स्वतः तर तंबाखूपासून दूर राहिलंच पाहिजे, अख्ख्या घराला सुद्धा तंबाखू मुक्त केलं पाहिजे. 30% कॅन्सर जे असतात ते एन्व्हायरमेंटल असतात, म्हणजे सनलाईट ने सुद्धा कॅन्सर होतो, पोल्युशनने ऑफकोर्स कॅन्सर होतो, वेगवेगळे इन्फेक्शन्स असतात. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की हेपेटायटिस बी किंवा HPV व्हायरस असतो, त्याने सर्व्हायकल कॅन्सर होतं गर्भाशयाच्या तोंडाचा. सो आपल्या वातावरणातून इन्फेक्शन, पोल्युशन, सनलाईट आणि बरीच जी काही हार्मफुल गोष्टी आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात त्यामुळे सुद्धा कॅन्सर्स होतात. आणि ते 30% कॅन्सर्स हे वातावरणाशीच निगडीत असतात. उरलेले 30% कॅन्सर जे असतात ते आपल्या जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईलशी निगडीत असतात. मग त्यामध्ये डाएट, फिजिकल एक्सरसाइज, आपली व्यसनं, तंबाखू किंवा अल्कोहोल सारखी, आणि काही चॉईसेस आपण करतो. एस्पेशली स्त्रियांच्या बाबतीत बोलताना
आपली जी रिप्रोडक्टिव्ह लाईफ आहे, आपलं जे आयुष्य आहे स्त्री म्हणून, त्यामध्ये आपण काही चॉईसेस करत असतो. फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट फिडिंग सारखी चॉईस आहे, की जर कोणी ब्रेस्ट फिडिंग करू शकलं तर कॅन्सरची रिस्क कमी होते. तसंच काही हॉर्मोनल गोळ्या घेतल्या तर आपली ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते. सो अशा प्रकारे वेगवेगळी जीवनशैलीशी निगडीत कारणं असतात, ज्याच्यामुळे 30% कॅन्सर होतात. उरलेले फक्त 10 ते 15% कॅन्सर असतात, जे काही अनुवंशिक कारणांमुळे होतात, काही जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. आणि त्यामुळे मला सगळ्यांना सांगायचं की लोकांना वाटतं की आमच्या फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री नाहीये कॅन्सर केसेसची, तर त्यांना वाटतं की मला कॅन्सर होणार नाही. पण दॅट्स नॉट ट्रू. कारण अशा फॅमिलीज मधून जेनेटिक म्युटेशन्समुळे पिढी दर पिढी आलेले कॅन्सर्स हे फक्त 10 ते 15% असतात. बाकी 80-90% कॅन्सर असतात की जिथे काही हिस्ट्री नसते, फॅमिली हिस्ट्री. सो त्या सगळ्या लोकांना सुद्धा कॅन्सर विषयी अवेअर होणं गरजेचं आहे. कॅन्सर तयार कसा होतो? तो आपल्या ज्या सेल्स असतात त्या जन्म घेतात, डिवाइड होतात आणि मृत्यू पावतात. हे रोज घडत असतं. म्हणजे लाखो हजारोनी सेल्समध्ये हे चेंजेस होत असतात आपल्या शरीरामध्ये. आणि हे सगळं आपल्या डीएनए मध्ये जो जेनेटिक कोड असतो त्याप्रमाणे होत असतं. आपल्या शरीरामध्ये करोडो पेशी आहेत आणि जसं आपल्या देशामध्ये आपण करोडो नागरिक आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याने आपल्या देशाच्या एका अस्तित्वाला एक अर्थ प्राप्त होतो, एक नॅशनल आयडेंटिटी आपली आहे. तसंच या करोडो पेशी ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये त्यांच्यामुळे आपल्या अस्तित्वाला काही अर्थ येतो. आता ह्या पेशींचं काही जर बिघडलं, त्यांच्यामध्ये काही जेनेटिक म्युटेशन झालं, ऍक्सिडेंट झाला, मग भले ते म्युटेशन तुम्हाला वारशाने मिळालं असेल आधीच्या पिढीकडून किंवा तुमच्यामध्ये पहिल्यांदा हा ऍक्सिडेंट झाला असेल, तर या सेल्स अबनॉर्मल होतात. त्या डिव्हाइड करतच राहतात आणि अमर्याद सेल डिव्हिजन झाल्यामुळे त्या पेशी अमर होतात आणि त्यांची गाठी तयार होतात, ज्याला आपण म्हणतो की ट्युमर आहे. क्लोन्स असतात त्यांचे. सो ह्याला आपण म्हणतो की कॅन्सर झाला. काही कॅन्सर साधे असतात, ज्यांना आम्ही बिनाईन ट्युमर्स म्हणतो. खूप कॉमन असतात, चरबीच्या गाठी असतात बघा लोकांना. तो हे बिनाईन ट्युमर्स जे असतात, त्याच्याने आपल्या आयुष्याला काही धोका नसतो. पण जे मॅलिग्नंट ट्युमर असतात, जे पसरू शकतात, वेगवेगळ्या शरीराच्या भागांमध्ये जाऊन कॉलनीज तयार करू शकतात, त्याने आपल्या आयुष्याला धोका असतो. त्यांना मॅलिग्नंट ट्युमर्स म्हणतात. जे बिनाईन ट्युमर्स असतात ते आपल्याला फारसा काही त्रास देत नाही. कधीच जर साईजमुळे जर आपल्याला सर्जरी करून काढायला लागलं, दॅट्स ऑल. पण जे मॅलिग्नंट ट्युमर्स असतात ते बॉडीच्या कुठल्याही बाउंड्रीजना जुमानत नाहीत आणि आपल्या ज्या लिम्फ वेसल्स असतात, म्हणजे लसिका वाहिन्या ज्या असतात किंवा ज्या ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिन्या, त्यांच्याद्वारे ते पसरू शकतात. जसं रेल्वेचं जाळं असतं तसं या वाहिन्यांची पण नेटवर्क असतात आणि त्याच्या थ्रू पसरून ते लिव्हर, लंग्स, बोन, ब्रेन पर्यंत जातात. आणि मग असं झालं की आपण म्हणतो की स्टेज 4चा कॅन्सर आहे. कॅन्सर पसरला, दूरच्या अवयवांमध्ये गेला आणि ह्या प्रोसेसला मेटास्टॅसिस म्हणतात. कॅन्सर ही एक आजार नाहीये. कॅन्सर हा बऱ्याच आजारांचा समुच्चय आहे. म्हणजे इव्हन ब्रेस्ट कॅन्सर पण एक प्रकारचा नसतो. ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर असतात. आणि आता बरंच संशोधन झालंय आणि त्यातनं असं लक्षात आलंय की हे कॅन्सर सेल्स पण जसे आपण इव्हॉल्व्ह झालोय, सगळ्या प्राण्यांचं इव्होल्युशन झालंय, तसंच हे कॅन्सर सेल्स सुद्धा इव्हॉल्व्ह होत राहतात. म्हणजे एकसारखे दिसणारे क्लोन्स असं न राहता वेगवेगळ्या सुपर पॉवर असणारा क्लोन्सची एक गँग, म्युटंट्सची एक गँग, असं कॅन्सरचं स्वरूप असतं. आणि बॅक्टेरिया जसे अँटीबायोटिक्सना रेझिस्टन्स होतो त्यांना, तसंच कॅन्सर सेल्स पण कॅन्सर विरुद्ध ज्या औषधं असतात, किमोथेरपी, त्यासाठी रेझिस्टन्स त्यांच्यामध्ये जनरेट होऊ शकतो आणि मग ते जुमानत नाहीत किमोथेरपीला. एक अजून लोकांचा गैरसमज असतो की साखर खाणं बंद केलं म्हणजे कॅन्सर होणार नाही. इफ आय स्टॉप शुगर तर माझा कॅन्सर वाढणार नाही किंवा मला कॅन्सर होणार नाही. पण दॅट्स नॉट ट्रू. जसं आपल्याला समजा कुठली एक गोष्ट मिळाली नाही महागातली, सपोज अशी एखादी महागडी कार मिळाली नाही, तर आपण जे आहे त्याच्यात आनंद मानतो की नाही. तसंच कॅन्सर सेल्स पण आपल्यासारखे जुगाड एक्सपर्ट्स असतात.
जर तुम्ही त्यांना साखर दिली नाहीत तर आपल्या शरीरामध्ये जी दुसरी फ्युएल असतात, अमायनो ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड्स असतील, त्याच्यावरती सुद्धा ते रन करू शकतात आणि ते आपला कार्यभाग साधतात. तर ही जर डायग्राम तुम्ही बघितली तर म्हणजे घाबरून जाऊ नका, थोडी कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे, पण कॅन्सर सेल्स आपल्या इम्युनिटीला फसवून वाढतात शरीरामध्ये आणि हे त्यांचं जे फसवणं आहे ते खूपच फॅसिनेटिंग आहे. स्पाय नॉव्हेल्सच्या लेव्हलचं आहे, ज्या प्रकारे ते चकवा देतात आपल्या इम्युनिटीला. पण जर ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बाहेरचं सर्कल बघितलं जिथे वेगवेगळं काही माहिती लिहिलेली आहे, तर ह्या त्यांच्या ज्या चकवा देण्याच्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धतींवरती आपण आजच्या तारखेला वेगवेगळी औषधं शोधलेली आहेत, जेणेकरून म्हणजे आता इमिग्रेशन मध्ये कसं होतं, कस्टम्स वाले लोक वगैरे कसे पकडतात कोणी जर काही असं चकवागिरी करत असेल, फसवेगिरी करत असेल, तर तसंच ही औषधं आपल्या इम्युनिटीला मदत करतात की अशा प्रकारे जर कॅन्सर सेल्स त्यांच्या नजरेतून निसटून जात असतील तर त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करणं. इंडियामध्ये किती कॅन्सर पेशंट्स आहेत? सो दर 4 मिनिटाला भारतामध्ये एखाद्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट होतो. 14 लाखापेक्षा जास्त नवीन कॅन्सर केसेस दरवर्षी इंडियामध्ये सापडतात आणि त्यातल्या 2 लाख केस या ब्रेस्ट कॅन्सरच्या असतात. आणि हे सगळे फक्त रिपोर्टेड नंबर्स आहेत, म्हणजे हिमनगाचा वरचा भाग जो आपल्याला दिसतो, कितीतरी याच्यापेक्षा पटीने जास्त केसेस अनरिपोर्टेड असतात. 1 in 29 इंडियन विमेन हॅव टू फेस ब्रेस्ट कॅन्सर इन देअर लाईफ टाईम. आपल्याला वाटतं की आपल्याकडे ब्रेस्ट कॅन्सर जास्त आहे, वेस्टर्न कंट्रीजमध्ये कमी आहे. नाही, पण दॅट्स नॉट ट्रू. त्यांच्याकडे ऍक्च्युली 1 in 8 विमेन आर ॲट रिस्क. आपल्याकडे 1 in 29 विमेन आर ॲट रिस्क. आपल्याकडे ऍक्च्युली बरी परिस्थिती आहे इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ कॅन्सर केसेस. मग इथे काय प्रॉब्लेम होतो आपल्याकडे? आपल्याकडे ज्या ब्रेस्ट कॅन्सर केसेस डिटेक्ट होतात त्या खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट होतात, कारण ह्याविषयी अवेअरनेस कमी आहे. आणि आपल्याकडे मॅमोग्राफी बेस्ड काही नॅशनल स्क्रीनिंग प्रोग्राम असा नाहीये. आपला नॅशनल स्क्रीनिंग प्रोग्राम जो आहे तो डॉक्टरांनी स्तन तपासण्यावरती म्हणजे क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशनवर आधारित आहे आणि त्याचा जो रीच आहे तो करोडो लोकांना पर्यंत, स्त्रियांपर्यंत पुरेशा प्रमाणावर तो स्क्रीनिंग प्रोग्राम पोचत नाही. सगळ्या एलिजिबल स्त्रिया त्याच्यामध्ये कव्हर होत नाहीत. म्हणून आपल्याकडे खूप केसेस ऍडव्हान्स स्टेजमध्ये डिटेक्ट होतात जिथे जास्त ट्रीटमेंटची गरज लागते आणि किमोथेरपी, रेडिएशन सगळ्याचीच मदत घ्यावी लागते आणि त्याचे रिझल्ट उशिरा डिटेक्ट झाल्यामुळे खराब असतात. इन द सेन्स की जर अर्ली स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तर सर्व्हायवल हे 90% पेक्षा पण जास्त असतं. बऱ्याच वेळेला नुसतं सर्जरी करून किंवा रेडिएशन देऊन तेवढ्यावरतीच उपचार थांबतात, किमोथेरपी अवॉइड करता येते. पण जेव्हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा सर्व्हायवल 70-80%, कधी कधी जर एकदम लास्ट स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर 20-30% सर्व्हायवल असतं. आणि मी म्हटलं तसं की किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी पण जास्त एक्सटेन्सिव्ह करावी लागते. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं हे ध्येय असलं पाहिजे की आपल्या स्वतःमध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये जर कोणाला कॅन्सर झाला तर तो वेळेत डिटेक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ते उपचार झाले पाहिजेत, सो दॅट कॅन्सर ही एक मोठी एक काहीतरी मोठी विचित्र गोष्ट न राहता डायबिटीज किंवा हार्ट डिसीज सारखा एक नॉर्मल क्रॉनिक आजार झाला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण बरे होऊ शकतो आणि ट्रीटमेंट घेऊ शकतो. बीइंग ब्रेस्ट अवेअर ही कॉन्सेप्ट काय आहे? तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे की कॅन्सरचे रिस्क फॅक्टर कुठले आहेत ब्रेस्ट कॅन्सरचे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुमची ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क काय आहे ते माहित असलं पाहिजे. आणि ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर कळले की त्याच्या अनुषंगाने ते रिस्क फॅक्टर्स आपल्या आयुष्यात कसे अवॉइड करावे किंवा ही रिस्क कशी मॅनेज करावी हे माहित असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की हाऊ युअर ब्रेस्ट लुक अँड फील. आपले स्तनांविषयी आपल्याला माहित असली पाहिजे की आपल्यासाठी नॉर्मल काय आहे. या
स्तनांचं स्क्रीनिंग कसं केलं पाहिजे आपल्या वयाच्या हिशोबाने आणि आपल्या रिस्कच्या हिशोबाने. आणि प्रत्येक स्त्रीने करायची एक जी गोष्ट आहे ती म्हणजे दर महिन्याला स्तनांची स्वयं तपासणी करणं. तर ती योग्य प्रकारे कशी करायची हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि लास्ट म्हणजे की आपले स्तनांचं आपल्यासाठी काय महत्व आहे आणि त्याला योग्य ते महत्व देऊन आपल्या ब्रेस्ट हेल्थला प्रायोरिटी दिली पाहिजे, प्राथमिकता दिली पाहिजे. सो ह्या 3 गोष्टी आहेत बिईंग ब्रेस्ट अवेअर मध्ये. सो रिस्क विषयी बोलूया सगळ्यात आधी. ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर काय आहेत? आता बाकीच्या कॅन्सरमध्ये आम्ही म्हणतो की कॉजेस काय आहेत, कारणं काय आहेत कॅन्सरची, पण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तसं एक कारण नाहीये. अनेक रिस्क फॅक्टर्स आहेत आणि ते रिस्क फॅक्टर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतात आणि त्यांच्या आपापसातल्या इंटरॅक्शनमुळे जसं जसं वय वाढतं तसं तसं ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढत जाते. आणि जर हे रिस्क फॅक्टर्स असतील तर काहींची रिस्क ही ऍव्हरेज पेक्षा जास्त असू शकते. तो ह्यातले काही फॅक्टर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये आपला काही कंट्रोल असतो, ज्यांना मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल लाईफस्टाईल, आपली जीवनशैली, आपलं वातावरण आणि रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स म्हणजे हॉर्मोन्सच्या काही गोळ्या किंवा काही ट्रीटमेंट घेणं ह्याच्यावरती आपला थोडाफार कंट्रोल असू शकतो. पण काही फॅक्टर्स असे आहेत की ज्याच्यावरती आपला काही कंट्रोल नसतो. वाढत्या वयावरती कोण काय करू शकतं किंवा स्त्री असणं म्हणजे आपलं जेंडर हा एक मोठा रिस्क फॅक्टर आहे. पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो, बऱ्याच लोकांना माहित नसतं, पण पुरुषांना होतो, पण तो रेअर असतो 1% केसेसमध्ये. आणि पुरुषांचा कुठल्या पुरुषाला जर ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर त्याच्या अख्ख्या फॅमिलीसाठी ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण तो बऱ्याचदा जेनेटिक म्युटेशनशी रिलेटेड असतो. पण आता हे जे जेंडर आहे ते आपण कंट्रोल करू शकत नाही. फॅमिली हिस्ट्री, आपण कुठल्या परिवारात जन्माला आलो, आपण कुठल्या एथनिसिटीचे आहोत, हे आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही. पण ह्याविषयी जर आपल्याला माहीत असेल तर आपण ही रिस्क नक्की मॅनेज करू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर विषयी माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपले जे रिप्रोडक्टिव्ह माइलस्टोन्स असतात म्हणजे एका नॉर्मल स्त्रीचं रिप्रोडक्टिव्ह लाईफ जे असतं, जे प्रजननाशी रिलेटेड असतं, त्यामध्ये काही जे माइलस्टोन्स असतात त्यावरती आपला कंट्रोल नसतो. जनरली 13-14व्या वर्षी पाळी सुरू होते, मुलं होतात, ब्रेस्ट फिडिंग, मग एक 50च्या सुमारास 50 ते 60च्या मध्ये मेनोपॉज येतो. सो ह्या सगळ्या रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये आपल्याला हॉर्मोन्सचं एक्सपोजर होत राहतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं, आणि ती लेवल्स फ्लक्च्युएट होत राहतात. सो जनरली 2/3 ब्रेस्ट कॅन्सर हे हॉर्मोन पॉझिटिव्ह असतात आणि हॉर्मोनल एक्सपोजरमुळे ते झालेले असतात. तर एक रिस्क फॅक्टर आहे. आपण वेस्टर्न कंट्रीजकडे बघितलं, अमेरिका आणि युरोपकडे, तर त्यांचं ऍव्हरेज एज ऑफ ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस 60 आहे, 60 म्हणजे मेनोपॉज नंतर. पण इंडियामध्ये जे ऍव्हरेज एज आहे ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिसचं ते मेनोपॉजच्या आधी आहे, म्हणजे 45 ते 50. आपल्याकडे खूप यंग वयामध्ये ब्रेस्ट कॅन्सर होतो आणि आपल्याकडे त्यांच्यासारखा मॅमोग्राफी बेस्ड स्क्रीनिंग प्रोग्राम पण नाहीये. म्हणून आपण 18 म्हणजे संज्ञान झाल्यापासून 18 ते 20 पासूनच ब्रेस्ट अवेअरनेस आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या ओळखीतले जितक्या मुली आहेत ज्या ज्या आता संज्ञान झाल्यात, 18 ते 20 वयातल्या आहेत, त्यांना तुम्ही त्यांच्यापर्यंत ब्रेस्ट अवेअरनेस पोहोचवला पाहिजे. त्यांना दर महिन्याला मंथली ब्रेस्ट सेल्फ एक्झाम कशी करायची हे त्यांना शिकवलं पाहिजे. आणि त्यासाठी मी बरेच वर्कशॉप्स पण घेत राहते की ह्याचा करेक्ट मेथड काय आहे. ब्रेस्ट डेन्सिटी काय आहे हा पण एक नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. आपल्या ब्रेस्टमध्ये चरबी आणि दूध बनवणाऱ्या ग्रंथी असे 2 प्रकारचे टिश्यू असतात. तर 40शीला जेव्हा एखादी बाई येते तेव्हा आम्ही डॉक्टर्स एक्सपेक्ट करतो की ऍटलिस्ट अर्ध्या म्हणजे 50% बायकांमध्ये चरबीचं प्रमाण जास्त असेल आणि मिल्क प्रोड्युसिंग टिश्यूजचं प्रमाण कमी असेल. पण बायकांमध्ये तसं होत नाही आणि त्यांचं दूध प्रोड्यूस करणाऱ्या ग्रंथींचं म्हणजे ग्लँड्युलर टिश्यूचं प्रमाण जास्त राहतं. त्याला आम्ही म्हणतो की डेन्स ब्रेस्ट आहेत. आणि बऱ्याचदा लोकांना माहित नसतं की जर डेन्स ब्रेस्ट असतील
तर साधी मॅमोग्राफी पुरत नाही, त्याची सेन्सिटिव्हिटी कमी असते. त्यासाठी तुम्हाला मॅमोग्राफी सोडूनही इतर काही टेस्ट कराव्या लागतात, जसं अल्ट्रासाऊंड असेल किंवा MRI. सो ब्रेस्ट डेन्सिटी जी आहे ती मॅमोग्राफी रिपोर्टवर लिहिलेली असते. आणि ज्यांची मॅमोग्राफी झालेली आहे ऑलरेडी त्यांना माझा एक आवाहन आहे की तुमचा मॅमोग्राफीचा रिपोर्ट जाऊन वाचा. त्याच्यात ACR रेटिंग लिहिलेलं असतं ब्रेस्ट डेन्सिटीचं. ACR A, B, C, D. तर ज्यांचं C आणि D रेटिंग आहे त्यांना हे माहित पाहिजे की त्यांच्या डेन्स ब्रेस्ट आहेत आणि त्यांनी सप्लिमेंटल किंवा ऍडिशनल स्क्रीनिंग केलं पाहिजे. का? कारण जेव्हा डेन्स असतात ब्रेस्ट त्यावेळेला त्याच्यामध्ये जे अबनॉर्मॅलिटी होता त्या दिसत नाही. आता हे बघा, A आणि B मध्ये या चरबी जास्त असलेला म्हणजे फॅटी ब्रेस्ट आहेत. त्याच्यात ही सेंटरमध्ये जी अबनॉर्मॅलिटी आहे ती किती पटकन दिसते. पण हेच C आणि D मध्ये बघा, D मध्ये तर खूप प्रयत्न केल्यानंतरच दिसते की नाही. सो हाच प्रॉब्लेम होतो मॅमोग्राफी मध्ये जेव्हा डेन्स ब्रेस्ट असतात, की ब्रेस्ट कॅन्सर किंवा इतर ब्रेस्ट रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात, गाठी असतात, त्या पण व्हाईट दिसतात आणि ग्लँड्युलर टिश्यू म्हणजे दूध प्रोड्यूस करणारा टिश्यू पण व्हाईट दिसतो. त्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे की जर आपल्या ब्रेस्ट डेन्स आहेत की नाही. एक मी तुम्हाला रिस्क फॅक्टर सांगितला की कुठल्या परिवारात आपण जन्माला आलो, आणि यामध्ये मला एक्झाम्पल द्यायचं अँजेलिना जोलीचं, की ही गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसूनही आपण आपली ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कशी मॅनेज करू शकतो ह्याचं ती सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. ती एक अमेरिकन फिल्म ऍक्ट्रेस आहे आणि ती एका कॅन्सर फॅमिलीमध्ये जन्माला आली. तिथे खूप मृत्यू बघितले ब्रेस्ट कॅन्सरमुळे, ओव्हॅरियन कॅन्सरमुळे झालेले आधीच्या पिढीतले. तिने स्वतःचं जेनेटिक टेस्टिंग करून घेतलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी तिला काही रिस्क रिडक्शन ऑपरेशन्सचा सल्ला दिला होता ब्रेस्ट आणि ओव्हरीच्या. ती तिने करून घेतली आणि ऍक्च्युली स्वतःचा बचाव केला हा ब्रेस्ट कॅन्सर आणि ओव्हॅरियन कॅन्सर होण्यापासून. सो आजच्या काळामध्ये जर कोणाची फॅमिली हिस्ट्री असेल ब्रेस्ट कॅन्सर किंवा इतरही कुठल्या कॅन्सरची, त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा दोन्हीकडचे, त्यांचे भाऊ बहीण, काका मामा मावशी आत्या, ह्या सगळ्या परिवारामध्ये जे त्यांच्याशी जेनेटिकली रिलेटेड आहेत कॅन्सर केसेस असतील, तर त्यांनी एखाद्या ऑन्कोलॉजिस्टला दाखवून त्यांचा सल्ला घेतला पाहिजे की मला किती रिस्क आहे कॅन्सर होण्याची आणि ती कशा प्रकारे मॅनेज करायची. आणि कोणाला काही डाऊट्स असतील तर मी शेवटी माझे सोशल मीडिया हँडल्स देणार आहे किंवा तुम्ही मॅडमनाही विचारू शकता आणि याच्याविषयी मी तुम्हाला गाईड करू शकेन. आता काही रिस्क फॅक्टर जे आपण चेंज करू शकतो. आता डाएट मध्ये कुठले बदल केले पाहिजेत, आणि मी जनरल सल्ले देणार नाहीये, ज्याच्याविषयी रिसर्च आहे त्याच गोष्टी मी इथे मध्ये ठेवल्यात. एक म्हणजे एक्स्ट्रा कॅलरीज न खाणं, हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाली फूड्स. एकच उदाहरण देते, कॉर्नफ्लेक्स. कॉर्नफ्लेक्सचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, किंवा काही साऊथ इंडियन डिशेसचा पण. सो आपण कॅलरी काउंटर वापरून, आजकाल सगळ्यांच्या फोनमध्ये कॅलरी काउंटिंग ऍप्स असतात, इझिली आपल्याला कळू शकतं की आपल्या कॅलरीज एक्स्ट्रा जात आहेत का, किंवा ही हाय ग्लायसेमिक लोड वाली फूड्स आपण खातोय का, आणि ती अवॉइड करू शकतो. रेड किंवा प्रोसेस्ड मीट, ह्याच्याने सिद्ध झालेलं आहे की कॅन्सर होतो हे खाल्ल्यामुळे. बरेच कॅन्सर होतात, त्यातला एक ब्रेस्ट कॅन्सर पण आहे. सो प्रोसेस्ड मीट किंवा लाल मांस, अल्कोहोल, दारू आणि शुगर स्वीटन्ड बेव्हरेजेस म्हणजे हे कोका कोला, पेप्सी, ज्युसेस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. ह्याच्यामुळे कॅन्सरची रिस्क वाढते, बऱ्याच कॅन्सर्सची, इन्क्लुडिंग ब्रेस्ट कॅन्सर. आणि हे जे लास्ट कॅटेगरी आहे शुगर स्वीटन्ड बेव्हरेजेस, हे तर अख्ख्या पुढच्या पिढीला साठी खूप महत्वाची आहे. कारण खूप कॉमनली लहान मुलांच्या हातामध्ये नकळत्या वयामध्ये अशा प्रकारची शुगर स्वीटन्ड बेव्हरेजेस येतात, ज्याच्याने पुढे जाऊन त्यांना स्थूलपणा आणि बरेच इतर आजार होतात. त्यामध्ये एक ब्रेस्ट कॅन्सर पण आहे. आता कुठले बदल केले पाहिजेत ज्याच्याने ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी होईल डाएटमध्ये? एक म्हणजे प्रत्येक जेवणामध्ये वनस्पतीजन्य पदार्थ असले पाहिजेत, प्लांट बेस्ड फूड्स. मग ते भाजी असो, कोशिंबीर असो, काही असो, फ्रुट्स असो. दुसरं म्हणजे की चांगली फॅट्स खाल्ली पाहिजेत. लोकांना हे माहित असतं की अॅनिमल फॅट खाल्ल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो, मग ते सगळेच फॅट सोडून देतात. पण असं नाहीये, काही चांगले सोर्सेस पण आहेत फॅटचे, जसं नट्स असतील, सीड्स असतील, अवोकॅडो, फिश खाणारी लोक आहेत, चांगली
चांगल्या सोर्सची तेल, तूप वगैरे ह्याच्यामध्ये चांगले फॅट्स असतात, ते खाल्ले पाहिजेत. त्याच्याने कॅन्सरची रिस्क कमी होते. लिमिटमध्ये खाल्ले पाहिजेत ऑफकोर्स, पण खाल्ले पाहिजेत. विटॅमिन डी सगळ्यांचंच डेफिशियंट असतं, एस्पेशली आफ्टर कोविड. त्यामुळे विटॅमिन डी डेफिशियन्सी करेक्ट केली पाहिजे. एनर्जी डेन्सिटी जी आहे जेवणाची ती कमी केली पाहिजे. तर तुम्ही प्रत्येक जेवणात जर तुम्ही वनस्पतीजन्य पदार्थ खाल्लेत तर त्याच्याने पोट भरतं आणि आपोआप एनर्जी डेन्सिटी कमी होते. लास्ट म्हणजे फायबर इन्क्लूड केलं पाहिजे, तंतुमय पदार्थ डाएटमध्ये. जर तुम्ही वनस्पतीजन्य पदार्थ खाल्लेत, व्हेजिटेबल्स, तर आपोआप फायबरचं पण प्रमाण वाढतं. जर तेही पुरी नाही पडलं, 30 ग्रॅम फायबर गेलं पाहिजे. जर ते पुरेशा अमाऊंटमध्ये जात नसेल तर सरळ इसबगोलचं सप्लिमेंट घेता येईल. पण हे 5 गोष्टी केल्या पाहिजेत, ह्याच्याने बऱ्याच कॅन्सरची रिस्क कमी होते, इन्क्लुडिंग ब्रेस्ट कॅन्सर. एक महत्वाचा मुद्दा आहे जो फिजिकल ऍक्टिव्हिटीचा आहे. WHO रेकमेंडेशन आहे की 150 मिनिट्स पर वीक इतका फिजिकल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. जो तुम्हाला आवडेल तो एक्सरसाइज करा. काहीच जमत नसेल तर 5 मिनिटं चाला. ओबेसिटी जी आहे, वजन जास्त असणं, त्याच्यामुळे 13 वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्सची रिस्क वाढते. आता सध्या ओबेसिटीचं एपिडेमिक चालू आहे. आय नो की ओबेसिटीला करेक्ट करणं ही फार कठीण गोष्ट आहे, पण माझा याच्यातला अप्रोच असा आहे की तुम्ही गिव्हअप नाही केलं पाहिजे. 5 मिनिटं एक बिल्डिंग भोवती फेरी मारण्याने सुरू करा आणि हळूहळू 150 मिनिटावरती या. भले त्याला 1-2 वर्ष लागली तरी चालेल. पुढच्या 20 वर्षांसाठी ते खूप फायद्याचं आहे. दारूची डायरेक्ट रिलेशनशिप आहे ब्रेस्ट कॅन्सर बरोबर आणि बऱ्याच इतर कॅन्सर बरोबर. दारू बंद केली पाहिजे. असा कुठलाही सेफ डोस नाहीये दारूचा की 30 ml प्यायलं तर ठीक आहे वगैरे, असं काही नसतं. ज्यांना हेल्थ चांगली ठेवायची आहे, ज्यांना ब्रेस्ट हेल्थ चांगली ठेवायची आहे, त्यांनी अल्कोहोल पासून लांब राहिलं पाहिजे. स्मोकिंग पासून पण. स्मोकिंगमुळे ब्रेस्ट हेल्थचे बरेच इश्यूज होतात. ब्रेस्ट पेन होऊ शकतो, मॅस्टायटिस होऊ शकतो, निपल डिस्चार्ज होऊ शकतो. स्मोकिंग इज व्हेरी बॅड फॉर ब्रेस्ट हेल्थ. आणि फक्त स्वतः स्मोक, बऱ्याच स्त्रिया स्वतःहून स्मोक करत नाहीत, पण त्यांच्या घरामध्ये आजूबाजूला कोणीतरी स्मोक करत असतं, जे खूप हार्मफुल आहे. सेकंड हँड स्मोक सुद्धा. सो घरामध्ये कुणालाही स्मोकिंग करू देऊ नका. बाहेर पण केलं नाही तर चांगलंच आहे, पण ऍटलिस्ट घरात तरी नाही. आता थोडस आपल्या रिप्रोडक्टिव्ह लाईफ विषयी बोलूया, म्हणजे जे आपलं ऋतुचक्र असतं त्याविषयी. सो कुठलीही अशी गोष्ट ज्याच्याने आपल्याला पिरियड्स पासून सुट्टी मिळते, त्या गोष्टींनी ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क कमी होते. फॉर एक्झाम्पल, प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्सना सुट्टी असते, ब्रेस्ट फिडिंग मध्ये पिरियड्सना सुट्टी असते, तेव्हा इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचं शटर डाऊन असतं. सो ब्रेस्ट फिडिंगमुळे असं बघितलं गेलंय की ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क 4.3% कमी होते, जर वर्षभर कोणी ब्रेस्ट फिडिंग करू शकलं तर. पण ब्रेस्ट फिडिंग डझंट गॅरंटी की तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर होणार नाही. त्यामुळे सगळ्या स्त्रियांना माझा सल्ला असतो की जे तुमचे रिप्रोडक्टिव्ह चॉईसेस आहेत, फॉर एक्झाम्पल मुलं कधी व्हावीत, किती व्हावीत, ब्रेस्ट फिडिंग करावं, जमतंय नाही जमतंय, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात का, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे मेनोपॉज आल्यानंतर हॉर्मोन्सची रिप्लेसमेंट घ्यावी का, मिरेना सारखे कॉपर्टी लावावेत का. तर ह्या सगळ्यांमुळे जी रिस्क कमी जास्त होते त्याविषयी तुम्ही गायनेकोलॉजिस्टची किंवा ब्रेस्ट स्पेशलिस्टशी डिस्कस केलं पाहिजे आणि ही रिस्क मॅनेज केली पाहिजे. कारण कुठलीही एक गोष्ट अशी नाहीये हॉर्मोन्सच्या बाबतीत की ज्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होईल किंवा होणार नाही. ह्या गोष्टींच्या बाबतीत आय वुड से की कॉमन सेन्स वापरला पाहिजे आणि केमिस्ट कडून कुठलंही हॉर्मोनचं औषध घेतलं नाही पाहिजे. चांगल्या गायनेकोलॉजिस्ट कडून किंवा ब्रेस्ट स्पेशलिस्ट कडनं ह्याविषयी सल्ला घेतला पाहिजे की हे हॉर्मोन्स जर मला घ्यायचे असतील तर त्याचे फायदे काय आहेत, त्याच्याने कुठल्या कॅन्सरची रिस्क वाढते किंवा कमी होते, ती किती काळासाठी वाढते. फॉर एक्झाम्पल, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मुळे जी थोडीशी रिस्क वाढते ती 5 वर्षांनंतर नॉर्मल होते. प्रेग्नन्सीमुळे पण सुरुवातीला 1 वर्षभर ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढलेली असते. सो अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज आर इक्वली हार्मफुल ॲज द ब्रेस्ट कॅन्सर. सो ह्यामध्ये आपण वैद्यकीय सल्ला जर घेतला तर हे जे अननेसेसरी साईड इफेक्ट्स होतात, आपल्याकडे महिला वर्षानुवर्ष केमिस्ट कडून गर्भनिरोधक गोळ्या घेतात कुठलाही वैद्यकीय सल्ल्याशिवाय, तर अशा गोष्टी नाही केल्या पाहिजेत.
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात. सो कुठलीही हॉर्मोनची गोळी आहे ती वैद्यकीय सल्ल्याने घेतली पाहिजे. लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत कॅन्सरच्या विषयी. त्यातले हे 5 कॉमन गैरसमज आहेत ज्याच्याविषयी वारंवार मला लोक विचारत राहतात. ते म्हणजे की कुठल्याही कलरच्या कपड्यांमुळे किंवा ब्रेसियर्समुळे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. डिओड्रंट्स वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. मॅमोग्राफीमुळे ब्रेस्ट कॅन्सर होत नाही. आता मधल्या काळामध्ये एक खूप मोठं म्हणेन की होक्स किंवा चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवली जात होती की स्वित्झर्लंडमध्ये मॅमोग्राफी बॅन केली वगैरे, मॅमोग्राफीने कॅन्सर होतो, मॅमोग्राफीमध्ये खूप प्रेशर पडतं ब्रेस्टवरती. तर हे असं काहीही नाहीये. स्वित्झर्लंडमध्ये पूर्ण जगभर मॅमोग्राफी बेस्ड स्क्रीनिंग प्रोग्राम्स आहेत. मॅमोग्राफी सेफ आहे, त्याच्याने आयुष्य वाचतात. ब्रेस्ट कॅन्सर लवकर डिटेक्ट होतो, कारण ब्रेस्ट कॅन्सरची गाठ जेव्हा हाताला लागायला लागते ना, तोपर्यंत काही महिने गेलेले असतात. डॉक्टरच्याही हाताला लागते. जर त्या आधी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर पकडायचा असेल खूप सुरुवातीच्या काळात, तर आपण स्क्रीनिंग मॅमोग्राफी केली पाहिजे. ब्रेस्ट बायोप्सीमुळे पण पेशंटला काहीही हार्म होत नाही. हा एक म्हणजे निव्वळ गैरसमज आहे की बायोप्सी केल्यामुळे कॅन्सर पसरतो किंवा बायोप्सी केली म्हणून कॅन्सर डिटेक्ट झाला. म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं आहे. कॅन्सर असल्याशिवाय कसा डिटेक्ट होईल? आणि बायोप्सीमध्ये जे आम्ही सेल्स काढतो, जसं आपण एखादं झाड कुंडीतून उपटलं आणि दुसऱ्या कुंडीत लावायचा प्रयत्न केला तर ते जगू शकत नाही. तसंच बायोप्सीमध्ये ज्या सेल्स काढतो त्यात लगेच मरतात. त्या कुठेही दुसरा कॅन्सर करणं किंवा तो कॅन्सर पसरवणं हे होऊ शकत नाही. गैरसमज अशासाठी होतो की लोकांनाही माहित नसतं की बायोप्सी केल्यानंतर थोडीशी सूज येते, जी कॅन्सरची गाठ वाढल्यामुळे सूज नाही येत, नॉर्मल बॉडीची रिॲक्शन असते. आणि त्याला ते मिसइंटरप्रिट करतात की आमची गाठ मोठी झाली असं करून. सो ब्रेस्ट बायोप्सी इज नॉट हार्मफुल. इनफॅक्ट बायोप्सी करणं हे कॅन्सर ट्रीटमेंटसाठी खूप मॅन्डेटरी असतं, ती टाळता नाही येत. सो आपण रिस्क विषयी बोललो की ब्रेस्ट कॅन्सरचे रिस्क फॅक्टर काय आहेत, ते कसे ती रिस्क मॅनेज करावी, ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय बदल केले पाहिजेत. आणि बरेच रिस्क कॅल्क्युलेटर्स अवेलेबल असतात जे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा गायनेकोलॉजिस्ट किंवा ब्रेस्ट स्पेशलिस्टच्या मदतीने ती रिस्क कॅल्क्युलेट करून बघू शकता की तुम्ही ऍव्हरेज रिस्क आहात का तुम्ही हाय रिस्क आहात, आणि त्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनिंग करू शकता. दुसरा मुद्दा आला की ब्रेस्टचं स्क्रीनिंग कसं करावं, हाऊ युअर ब्रेस्ट लुक अँड फील. स्वतः स्क्रीनिंग कसं करावं आणि वैद्यकीय स्क्रीनिंग, मेडिकल स्क्रीनिंग कसं करावं. सो वयवर्षे 20 पासून ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे स्तनांची तपासणी स्वतः करणं हे झालं पाहिजे. वय 30शीत आल्यानंतर म्हणजे साधारण 30-35 झाल्यानंतर वर्षातून एकदा डॉक्टरांकडून स्तन तपासून घेतले पाहिजेत, जो आपल्या नॅशनल स्क्रीनिंग प्रोग्राम मध्ये आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या. आणि 40च्या वर्षानंतर मॅमोग्राफी केली पाहिजे वन्स इयर. मॅमोग्राफी विषयी आपण बोललो. मॅमोग्राफी हा फक्त एक्सरे असतो स्तनांचा, त्याच्यामध्ये रेडिएशन एक्सपोजरने कॅन्सर होत नाही. 40 नंतर दरवर्षी केली पाहिजे, चांगल्या ठिकाणी केली पाहिजे. रेडिओलॉजिस्ट तिथला कोण आहे त्याचे क्रेडेन्शियल चेक केले पाहिजेत. प्रेफरेबली जिथे चाचणी पूर्व आणि चाचणी नंतर तुम्ही कुठल्या तरी स्पेशलिस्टची किंवा ब्रेस्ट सर्जनची डिस्कशन करू शकाल अशा ठिकाणी केली पाहिजे, कारण बरेच वेळेला थोडेफार त्याच्यामध्ये अबनॉर्मलिटीज डिटेक्ट होतात ज्या कॅन्सरशी निगडीत नसतात बऱ्याच वेळेला. आणि तिथले जे टेक्निशियन किंवा जे रेडिओलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी हे डिस्कस नाही केलं पाहिजे. ते हे जे डिस्कशन आहे रिपोर्टचं ते तुम्ही एखाद्या ब्रेस्ट स्पेशलिस्ट बरोबर किंवा दुसऱ्या तुमच्या फॅमिली डॉक्टर गायनेकोलॉजिस्टला विचारलं पाहिजे. जर मॅमोग्राफी नॉर्मल आली तर आपण जे वयानुसार स्क्रीनिंग करतोय तेवढं चालू ठेवायचं. अबनॉर्मल आली तर तुम्हाला डॉक्टर सांगतील की कशा प्रकारे हँडल करायचंय. मॅमोग्राफीचं रेडिएशन एक्सपोजर 0.4 मिलीसिवर्ट असतं, म्हणजे आपण 6 आठवडे पृथ्वी तलावर जिवंत राहिलो तर जितकं बॅकग्राऊंड रेडिएशन आपल्याला पृथ्वीकडून मिळतं तितकंच. मॅमोग्राफी कंप्रेशन जे असतं ते काही सेकंदासाठी असतं, आणि तुमचा पेन थ्रेशोल्ड जर कमी असेल तर एक सिंपल पॅरासिटामॉल घेऊन मॅमोग्राफी मॅनेज करता येतात ते त्यावेळेला जो डिस्कम्फर्ट होतो ते. आणि बेनिफिट ऑफ फाइंडिंग अ कॅन्सर अर्ली, त्याच्यामुळे जो कॅन्सर लवकर डिटेक्ट होतो त्यात त्याच्या मानाने हा ब्रीफ डिस्कम्फर्ट आपण नक्कीच सहन केला पाहिजे. अल्ट्रासाऊंडने जेव्हा मॅमोग्राफी करतात तेव्हा त्याला सोनो मॅमोग्राफी म्हणतात.
एखादी व्यक्ती आहे जी यंग आहे, विशित आहे, तिथे ब्रेस्टशी रिलेटेड सिम्पटम्स आले, आपण एक्सरे बेस्ड मॅमोग्राफी करत नाही. एक्सरे बेस्ड मॅमोग्राफीसाठी किमान 30 वय असावं लागतं. मी तुम्हाला मगाशी ब्रेस्ट डेन्सिटी बद्दल सांगितलं. 30च्या आधी जर मॅमोग्राफी केली तर अख्खं ब्रेस्ट व्हाईट दिसतं, काहीच कळत नाही. म्हणून आम्ही अल्ट्रासाऊंडने मॅमोग्राफी करतो, ज्याला सोनोमॅमोग्राफी म्हणतात. आता ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कसं करावं? प्रत्येक स्त्री जी सज्ञान आहे तिने ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केली पाहिजे दर महिन्याला. ज्यांचे पिरियड सुरू आहेत त्यांनी पिरियडच्या 1 आठवड्यानंतर, ज्यांचे पिरियड येत नाहीये, ज्यांना रजोनिवृत्ती आली आहे, मेनोपॉज, त्यांनी 1 तारखेचा अलार्म लावावा मोबाईलमध्ये. ज्यांचे पिरियड्स येतात त्यांनी पिरियड ट्रॅकिंग ऍप वरती आजकाल अलार्म लावायची सोय असते, किंवा तुम्हाला जर साधारण डेट माहित असेल अंदाजे तर 10 दिवसानंतरचा अलार्म लावा. कोणालाही लक्षात राहत नाही, हे अलार्म लावला तरच शक्य आहे. आरशासमोर उभं राहायचं आणि वरती हात ठेवायचे आहेत आणि दोन्ही बघायचं आहे. त्यामध्ये काय एक्झॅक्टली आपल्याला नोटीस करायचंय ते मी तुम्हाला सांगते. त्यानंतर आपला हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे आणि आपल्या आर्मपिट्स कडे पण बघायचं आहे. वेगवेगळे जे चेंजेस आहेत ते नोटीस करायचे आहे. ब्रेस्टचा साईज कसा आहे, ब्रेस्ट शेप कसा आहे, स्किन कसा आहे, निपल कसा आहे, आरेवला कसा आहे, आणि काही गाठ दिसतेय का, स्किन मध्ये काही चेंजेस दिसतात का, रेडनेस किंवा थिक झालीये स्किन, काही अल्सर, काही नॉड्यूल, काही बंप त्याच्यावरती आलाय का, निपल आधी व्यवस्थित होता पण आता आत सरकलाय किंवा एखाद्या बाजूला सरकलाय, निपल मधून काही पाणी किंवा काही डिस्चार्ज येतोय का, सो आर्मपिट मध्ये म्हणजे अंडरआर्म्स मध्ये काही गाठ वगैरे दिसते का. सो हे सगळे चेंजेस आपल्याला नोटीस करायचे आहेत. एक चुकीची पद्धत आहे ती म्हणजे लोक फिंगर टिपने म्हणजे नखांनी फील करतात. असं केलं तर सगळ्या ब्रेस्टमध्ये लंपच लंप लागतील. फिंगर पॅडनी म्हणजे जी आपली पेरं आहेत, त्याचा जो सॉफ्ट भाग आहे बोटांचा, त्याच्याने आपल्याला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करायचे. आपल्या ब्रेस्टला एखाद्या घड्याळासारखं समजा, आणि जसे घड्याळाचे 4 क्वार्टर असतात, सेंटरला निपल आहे, निपल पासून सुरुवात करून त्या सर्कल मध्ये बाहेर जात 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 असं करून पूर्ण कॉलर बोन पर्यंत, खाली जिथे ब्रेस्ट पोटाला मिळते तिकडे, मध्ये आणि साईडला जिथे आपले मसल्स असतात हाताचे, तिथपर्यंत जाऊन आपल्याला ब्रेस्ट चेक करायचे आणि यासाठी अलार्म लावा. ब्रेस्टमध्ये गाठ असणं, ब्रेस्टमध्ये पेन होणं, एकाच जागी विशेषतः एकाच ब्रेस्टमध्ये पेन होणं, आर्मपिट मध्ये काही म्हणजे अंडरआर्म्स मध्ये गाठ असणं, निपल्स मधून डिस्चार्ज येणं, स्किन मध्ये चेंजेस होणं, निपल मध्ये चेंजेस होणं, निपल आत घुसणं, हे सगळी ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं असू शकतात. आता ज्या गाठी असतात त्यातल्या 90% गाठी नॉन कॅन्सरच असतात. तरी एकदा डॉक्टरकडे जाऊन त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. 3 कॅन्सर आहेत जे भारतात खूप कॉमन आहेत. ब्रेस्ट कॅन्सर सगळ्यात कॉमन आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं स्क्रीनिंग आपण कसं करतो. सर्व्हायकल कॅन्सर खूप कॉमन आहे, त्यासाठी दर 3 वर्षांनी पॅप्समियर किंवा 5 वर्षांनी पॅप्समियर प्लस HPV टेस्ट आम्ही म्हणतो ती करायची असते. आणि जो तोंडाचा कॅन्सर आहे त्यासाठी आपण स्वतः ब्रशिंग करताना आपलं तोंड सगळं तपासलं पाहिजे आणि वर्षातून एकदा डेंटिस्टला दाखवलं पाहिजे. शेवटचा मुद्दा आहे की तुमच्या ब्रेस्ट हेल्थला प्रायोरिटी द्या. ब्रेस्ट मध्ये फक्त फिजिकली नाही, आपल्याला सायकोलॉजिकली, सोशली, सेक्शुअली सगळ्याच दृष्टीने स्तन आपले महत्वाचे असतात, निपल महत्वाचं असतं. आणि ह्या ब्रेस्टमध्ये सतत चेंजेस होत राहतात. वयात आल्यापासून ते मेनोपॉज येईपर्यंत चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन नियमितपणे करून आपल्यासाठी काय नॉर्मल आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कारण 1-2 व्यक्तींचे सोडा, एका व्यक्तीचे सुद्धा 2 स्तन सेम नसतात. बऱ्याच वेळेला लेफ्ट ब्रेस्ट मोठी असते, निपल वर खाली असतो. तो आपल्याला माहित पाहिजे की व्हॉट इज नॉर्मल फॉर मी. आज सगळ्यांनी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनचा अलार्म लावायचा आहे. या टॉकचं मी हे यश समजेन की आज जर सगळ्यांनी अलार्म लावला तर ब्रेस्ट फ्रेंडली लाईफस्टाईल अडॉप्ट करायची आहे. ब्रेसियर खूप महत्वाची आहे. ब्रेसियर व्यवस्थित मापाने घेतली पाहिजे,
चांगला सपोर्ट मिळेल, पूर्ण स्तन आपले ब्रेसियरच्या कपमध्ये मावतील अशी ब्रेसियर घेतली पाहिजे आणि दर 6 ते 8 महिन्यांनी ती चेंज केली पाहिजे. रात्री ब्रेसियर घालणं गरजेचं नाहीये, पण काही लोकांना ज्यांना ब्रेस्ट खूप टेंडर असतात किंवा पिरियड्सच्या आधी जे टेंडर होतात, त्यांनी लावून ब्रा वापरली तर त्यांना त्याच्याने कमी डिस्कम्फर्ट होतो. आणि ब्रेस्टशी रिलेटेड कुठलीही जर तुम्हाला कंप्लेंट असेल, काही इश्यू केले असेल, तर ते इग्नोर नाही केलं पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांकडून किंवा केमिस्ट कडून औषधं न घेता ऍक्च्युली ब्रेस्टचे स्पेशलिस्टना दाखवलं पाहिजे. प्लीज हा विचार करा की ब्रेस्ट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत आणि एक ओपिनियन असलं पाहिजे आपल्या ब्रेस्ट विषयी. बऱ्याच वेळेला आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात आणि त्यांना आम्ही सांगतो की इट्स पॉसिबल की तुमचा ब्रेस्ट कॅन्सरचा ट्रीटमेंट करून देखील आम्ही ब्रेस्ट वाचवू शकतो, असं 60-70% केसमध्ये होतं. आणि त्यांना विचारतो की तुमची काय इच्छा आहे, ब्रेस्ट आपण वाचवूया, काय करूया, तुम्ही डू यू लाईक युअर ब्रेस्ट. त्यावेळेला त्या बायकांचं बऱ्याच वेळेला त्याच्याविषयी त्यांना काही मतच नसतं, त्या नवऱ्याकडे किंवा दुसऱ्या फॅमिली मेंबर्सकडे बोट दाखवतात. तर ही गोष्ट आपण बदलली पाहिजे. यू शुड हॅव अन ओपिनियन अबाउट युअर ब्रेस्ट, की तुमच्या ब्रेस्ट तुमच्यासाठी काय मायने आहेत तुमच्या स्तनांचे, तरच तुम्ही ब्रेस्ट हेल्थला प्रायोरिटी द्याल. मला वाटतं इथे आपण प्रेझेंटेशन मधून मी एक पॉज घेते थोडंसं, कारण वेळेचंही भान आपण ठेवूया. ब्रेस्ट कॅन्सर विषयीचे तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. डायग्नोसिस, स्टेजिंग, ट्रीटमेंट विषयी जर काही प्रश्न असतील तर मी त्याविषयी स्लाइड्स आहेत त्याच्या आधारे बोलेन. मी आता 2 मिनिटं थांबते आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. बऱ्याच आपल्या मैत्रिणींनी हँड रेज केलेला आहे. मी प्रत्येकीला चान्स द्यायचा प्रयत्न करते. सीमा राऊत, तुमचा मी आय हँड थिंक रेज आहे. माझ्या मोबाईलवरून मी आता जॉईन करते, सो दॅट हे हो मॅम. प्रेझेंटेशन आणि दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू शकतील. कारण ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस, स्टेजिंग, ट्रीटमेंट रिलेटेड पण काही क्वेश्चन्स असू शकतात. सो त्याविषयी म्हणजे येस, मला हे दाखवता येईल. चालेल, ठीक आहे. येस, Yes. आय एम हिअर. मॅम इको येतो. एक 2 मिनिटं. येस. आता गेलं? मॅम प्लीज परत एकदा. आता नाही येते ना? नाही. ओके. ओके. वंदिता राऊत मॅम, तुमचा प्रश्न आहे. तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. वंदिता राऊत मॅम, तुमचा हँड रेज आहे. काही प्रश्न आहे का? ठीक आहे. नेक्स्ट आहे संध्या मॅम. तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील त्यांनी आपल्या माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावा. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये पण टाईप करू शकता प्रश्न. मी तिथे माझा ईमेल ऍड्रेस पण लिहिलाय. जर कोणाला काही पर्सनल काही विचारायचं असेल तर तुम्ही ईमेल ऍड्रेस आहे आणि माझं इंस्टाग्रामचं मी हँडल पण त्याच्यावरती लिहिलंय, बीइंग ब्रेस्ट अवेअर म्हणून. त्याच्यावरती तुम्ही मला डायरेक्टली मेसेजही करू शकता, काही जे म्हणजे मेडिकल काही कोणाची क्वेरी असेल तर. मला असं वाटतं खूप जणांनी हात रेस केलाय, त्याच्यामुळे इट्स डिफिकल्ट की येस. एका वेळेला कोणीतरी एक गुंजन जण मॅम पुढाकार घेऊन काहीतरी विचारा. विचारत आहेत. मॅम अनम्यूट करा आणि प्लीज विचारा.
मॅम इथे प्रश्न आहे, मॅमोग्राफी आणि ब्रेस्ट सोनोग्राफी सेम आहे की डिफरंट आहे? सो मॅमोग्राफी आणि सोनोमॅमोग्राफी हे दोन्ही डिफरंट आहेत. मी म्हटलं तसं की सोनोमॅमोग्राफी ही अल्ट्रासाऊंडने केली जाते. जर कधी कधी काय होतं, वय लहान असेल, 30च्या आतलं असेल, तर अल्ट्रासाऊंडचाच एक पर्याय राहतो. पण जनरली आम्ही जेव्हा स्क्रीनिंग मॅमोग्राफी करतो 30 नंतर, जर डायग्नोस्टिक मॅमोग्राफी केली किंवा 40 नंतर जर स्क्रीनिंग मॅमोग्राफी केली, तर आम्ही त्याच्यात बरोबरीने अल्ट्रासाऊंड पण करतो. कारण अल्ट्रासाऊंड आणि एक्सरे बेस्ड मॅमोग्राफी या दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांना. दोन्ही मध्ये वेगवेगळ्या गोष्टी कळून येतात. त्यामुळे आम्ही दोन्ही करतो. जी नॉर्मल मॅमोग्राफी जी असते त्याला आपण एक्सरे मॅमोग्राफी म्हणतो. अल्ट्रासाऊंड बेस्ड जी असते त्याला सोनो मॅमोग्राफी म्हणतो. सिस्ट विषयी कोणीतरी प्रश्न विचारलाय, वृंदा राऊत म्हणून. तर ब्रेस्टमध्ये बरेच चेंजेस असतात. त्यापैकी काही काही टेक्स्चरचे प्रॉब्लेम्स असतात, ज्याला फायब्रोओडिनोसिस आपण म्हणतो किंवा फायब्रोसिस्टिक डिसीज म्हणून असतं. हे सगळे नॉन कॅन्सरस डिसीजेस आहेत ब्रेस्टचे. आणि ह्याच्यामध्ये ब्रेस्टच्या टेक्स्चरचे प्रॉब्लेम्स असतात, की त्याच्यामध्ये सिस्ट किंवा छोट्या छोट्या गाठी आणि ब्रेस्ट पेन होणं वगैरे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. आणि कुठलाही ब्रेस्ट रिलेटेड गाठ असेल किंवा असं काही डायग्नोसिस आला असेल, तर आपण बघितलं पाहिजे की ट्रिपल असेसमेंट झाली आहे का. सो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ट्रिपल असेसमेंट म्हणजे डॉक्टरांनी बघितलं, मॅमोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड किंवा अशा प्रकारचं काहीतरी इमेजिंग केलं, आणि एक सुईने आयदर बायोप्सी किंवा क्वचित आम्ही एफएनएसी करतो, जास्त आम्ही बायोप्सी करतो, कोर निडल बायोप्सी, आणि त्याच्याने ऍक्च्युली डायग्नोसिस काय आहे, म्हणजे सिम्पल सिस्ट आहे, कॉम्प्लेक्स सिस्ट आहे, फायब्रो अडिनोसिस आहे. फायब्रो अडिनोमा नावाच्या साध्या गाठी खूप कॉमन असतात, 1 in 4 विमेन. तर एकदा तो डायग्नोसिस कळला की मग त्याच्याने क्लिअर होतं की हा काय डायग्नोसिस आहे, ह्याचं ब्रेस्ट कॅन्सरशी काही रिलेशनशिप आहे का, आणि ह्या पर्टिक्युलर कंडिशनला कशा प्रकारे मॅनेज करायचंय. आता सिम्पल सिस्टचा ब्रेस्ट कॅन्सरशी काही संबंध नाहीये. सिम्पल सिस्ट कमी जास्त फ्लक्च्युएट होत राहतात. ज्यांना त्याच्यामुळे पेन होतो त्यांना कधी कधी आम्ही सिस्टचं पाणी जे असतं ते सुईने ऍस्पिरेट करतो आणि त्याच्याने त्यांना रिलीफ होतो. काही काहींच्या सिस्ट वारंवार बनत राहतात, मग त्यांना आम्ही एक छोटीशी सर्जरी करून त्या काढतो. सो अशा प्रकारे सिस्ट असेच एक वेगवेगळे जे डायग्नोसिस आहेत ब्रेस्टशी रिलेटेड, प्रत्येक डायग्नोसिससाठी गाईडलाईन्स आहेत की फायब्रोडिनोमा आहे तर सगळ्या फायब्रोडिनोमामध्ये सर्जरी नाही करायला लागत. 2.5-3 सेंटीमीटर पेक्षा जास्त ज्या गाठी असतात किंवा वाढणाऱ्या गाठी असतात, की आत्ता अल्ट्रासाऊंड केला, 6 महिन्यांनी केला, त्याच्यात वाढतीये गाठ, किंवा वय 35 पेक्षा जास्त आहे, सो अशा काही गाठींमध्ये सर्जरीचा सल्ला देतो. आणि बरेचसे जे नॉन कॅन्सरस असतात गाठी ज्या असतात त्यांचे स्कारलेस म्हणजे व्हॅक्यूम असिस्टेड बायोप्सी किंवा एक्सिजन करता येतं. खूप चांगल्या पद्धतीचे हिडन स्कार्स देता येतात त्यांच्या ब्राऊन पार्टमध्ये किंवा ब्रेसियरच्या पट्ट्याच्या लाईन मध्ये, जिथे ते त्यांना आरामात स्लीवलेस घालता येईल, किंवा अगदी त्यांनी बिकिनी घातली तरी सुद्धा लक्षात नाही येणार, अशा प्रकारे पण चांगल्या पद्धतीने सर्जरी करता येते. जर तुम्ही एखाद्या ब्रेस्ट सर्जनकडे गेलात तर तो नक्की तुम्हाला हे देतो. प्रॉब्लेम हा होतो की आपल्याकडे खूप जनरल सर्जन, गायनाकोलॉजिस्ट पण ब्रेस्ट सर्जरीज मध्ये हात घालतात, आणि मग इफ दे आर नॉट ट्रेन्ड इन ऑन्कोप्लास्टी तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. मॅम एक प्रश्न आहे, पीसीओडी पीसीओएस मध्ये बरेचदा हार्मोनल पिल्स घ्याव्या लागतात, अशा वेळी ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो का? जर तुम्हाला जास्त काळासाठी हॉर्मोनल पिल्स घ्याव्या लागल्या, म्हणजे वर्षभर वगैरे, तर थोडीशी ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढते त्याच्याने. पण ऍज आय सेड की ती रिस्क 5 वर्षामध्ये इट कम्स बॅक टू नॉर्मल. त्यामुळे त्याच्याने घाबरून जायचं काही कारण नाहीये. जर मी सल्ला देईन की गायनेकोलॉजिस्टच्या सल्ल्याने घ्या, त्यांना याविषयी विचारा, आणि एक ब्रेस्ट अल्ट्रासाऊंड बेसलाईन तुम्ही करू शकता, सो दॅट तुम्हाला त्या हॉर्मोनल पिल्स घेतल्यानंतर जर काही ब्रेस्टमध्ये सिम्पटम्स निर्माण झाले तर तुमच्याकडे एक बेसलाईन अल्ट्रासाऊंड असू शकतो की हा ठीक आहे, हे चेंजेस नॉर्मल आहेत आणि हा चेंज अबनॉर्मल आहे.
हा, मी एकदा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन पुन्हा सांगू इच्छिते, कारण कॅमेरा तेव्हा ऑन नसल्यामुळे मला सांगता नाही आलं. ही एक डमी ब्रेस्ट आहे, ठीक आहे. ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करण्यासाठी तुम्ही निपल पासून सुरुवात केली पाहिजे आणि कॉलर बोन, बाहेर जिथे मसल्सचा एरिया आहे आणि मध्ये छातीच्या मध्येपर्यंत आणि ब्रेस्ट जिथे खाली ऍब्डॉमिनला मिळते, हा पूर्ण एरिया सिस्टमॅटिकली कव्हर केला पाहिजे. आणि बोटांची पेराने चेक केलं पाहिजे, टिप्सने नाही. असं जर चेक केलं तर सगळे लंपीस लागेल. ब्रेस्ट पेरानी केलं पाहिजे. निपल पासून सुरुवात करा, निपल स्क्वीज करून बघा काही डिस्चार्ज येत नाहीये ना, आणि सर्क्युलर मोशन मध्ये पूर्ण पूर्ण कॉलर बोन पर्यंत सगळ्या ज्या ब्रेस्टच्या बाउंड्रीज आहेत तिथपर्यंत जाऊन चेक करायचे. आणि आर्मपिट चेक करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी हात कमरेवर ठेवून हे मसल रिलॅक्स केले पाहिजेत, हात आतमध्ये घातले पाहिजेत आर्मपिट मध्ये, आणि वरून खाली ते रोल केले पाहिजेत. जे आपले लिम्फ नोड्स असतात, ज्या लसिका गाठी असतात, त्या अशा सॉफ्ट गोट्यांसारख्या लागतात, पण ज्या त्या हार्ड असतील, साईज वाढला असेल तर ते अबनॉर्मल आहे. बाकी बाकीचे जे ऍस्पेक्ट्स आहेत ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशनचे ते आपण डिस्कस केले. अजूनही कोणाला जर काही क्लॅरिफिकेशन हवं असेल तर आय वुड सजेस्ट की इव्हन बिईंग ब्रेस्ट अवेअरच्या हँडलवरती पण मी याचं रील केलेलं आहे की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कशी करावी. अजून पण हात बरेच वर दिसतात. आय वुड से की तुम्ही प्लीज ह्याच्यात विचारा चॅटबॉक्स मध्ये, सो दॅट आपण जास्त प्रश्न घेऊ शकतो. पीसीओएस जे आहे ते इन्सुलिन आणि डायबिटीसशी रिलेटेड आहे. पीसीओएस हा एक मोठा विषय आहे, होऊ नये म्हणून काय करणं. पॅड्स आणि लायनरनी पण काही कॅन्सर होत नाही. इरेग्युलर पीसीओएस ने डायरेक्टली ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क नसते पीसीओएस मध्ये, पण बऱ्याच वेळेला पीसीओएस ओबेसिटी आणि डायबिटीसशी रिलेटेड असतं, त्याच्याने ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क वाढू शकते. हा, निपल डिस्चार्ज विषयी एक प्रश्न आलाय. निपल डिस्चार्ज, एक सेकंड ना, मी जस्ट निपल डिस्चार्ज जो आहे, मिल्की निपल डिस्चार्ज, जेव्हा ब्रेस्ट फिडिंग चालू असतं आणि ब्रेस्ट फिडिंग नंतरही काही दिवस मिल्क येणं ब्रेस्ट मधून, ही नॉर्मल गोष्ट आहे. निपल डिस्चार्ज च्या धोक्याच्या घंटा कुठल्या आहेत निपल डिस्चार्जच्या बाबतीत? जर फक्त एकाच स्तनामधून निपल डिस्चार्ज येत असेल, तो जर स्पॉन्टेनियसली येत असेल, म्हणजे तुम्ही स्क्वीज केल्यानंतर येणं इज डिफरंट, पण आपोआप निपल डिस्चार्ज होऊन जर कपडे खराब होत असतील आणि स्ट्रॉ कलरचा म्हणजे क्लिअर पिवळ्या रंगाचा डिस्चार्ज किंवा ब्लडी निपल डिस्चार्ज येणं, ह्या सगळ्या धोक्याच्या घंटा आहेत. बाकी बऱ्याच औषधांमुळे काही मेडिकल कंडिशन असतात ज्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन हॉर्मोनचं प्रमाण वाढतं. अशा कंडिशन्समध्ये निपल डिस्चार्ज होऊ शकतो मेडिकल रिझन्समुळे. त्याचा कॅन्सरशी काही संबंध नाहीये. कॅन्सर केसेसमध्ये 5% केसेसमध्ये निपल डिस्चार्ज होतो आणि बऱ्याच वेळेला असोसिएटेड कंप्लेंट्स पण असतात, जसं ब्रेस्टमध्ये लंप असणं वगैरे. सो निपल डिस्चार्ज विषयी ही अजून डिटेल माहिती हवी असेल तर मी त्याच्यावरती. ओके, युट्रस रिमूव्ह केल्यानंतर पण सर्व्हायकल कॅन्सरसाठी म्हणजे वॉल्ट असतो युट्रसचा, तो त्यासाठी गायनेकॉलॉजिस्ट कडनं तपासणी करून घेतली पाहिजे. जर युट्रस रिमूव्ह केल्यानंतर पण व्हाईट डिस्चार्ज येत असेल तर वॉल्ट मधून पण आम्ही स्मिअर घेतो आणि सर्व्हायकल कॅन्सरचं स्क्रीनिंग आहे ते कंटिन्यू राहतं. निपलच्या अराउंडच्या स्किनमध्ये काही जर नवीन चेंजेस आले असले जे आधी नव्हते, म्हणजे काही लोकांचे निपल आधीपासून आत असतात, पण जर नवीन काही चेंजेस आले निपलमध्ये तर माझा सल्ला आहे की तुम्ही ऍक्च्युली डॉक्टरकडे जाऊन चेक करून घ्या. प्रेग्नन्सी आणि ब्रेस्टफिडिंग मध्ये पण निपल्समध्ये खूप चेंजेस होतात. निपलच्या बाजूचा जो एरिया असतो त्याला आरेओला म्हणतात, हा वाला एरिया तो जास्त ब्राऊन होतो प्रेग्नन्सी आणि ब्रेस्टफिडिंगच्या मध्ये. त्याच्यावरती
त्याच्या सरफेसवरती डॉट डॉट सारखे येतात, जे नॉर्मल असतं. पण नवीन काही कारण नसताना जर निपलमध्ये चेंजेस झाले असतील तर डेफिनेटली डॉक्टरांकडनं चेक करून घेतले पाहिजे. एकाने विचारलं की कोलॉन कॅन्सर डिटेक्ट झालाय बाबांना. सो फॅमिली हिस्ट्रीच्या बाबतीत काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जर फॅमिली हिस्ट्री असेल कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरची तर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी कन्सल्टेशनसाठी गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये डॉक्टर बघतात की कुठल्या फॅमिली मेंबरला कॅन्सर झाला होता, कुठल्या वर्षी झाला होता, म्हणजे ते त्यांचं वय काय होतं, कुठल्या प्रकारचा कॅन्सर झाला होता आणि म्हणजे त्याचा सब टाईप काय आहे वगैरे. आणि त्याच्यामध्ये काही रेड फ्लॅग्स असतात. फॉर एक्झाम्पल आता कोलॉन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरचा संबंध आहे, पण म्हणजे फक्त कोलॉन कॅन्सरची हिस्ट्री आहे फॅमिलीमध्ये तर ब्रेस्ट कॅन्सर होईलच असं नाही. आणि मी खूप कॅज्युअली हे आन्सरही नाही करू शकणार. तुम्ही ऍक्च्युअली प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी कन्सल्टेशनसाठी गेलं पाहिजे. काही जे रेड फ्लॅग्स माहीत असलेले आहेत ते म्हणजे की जर पुरुषांच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस असतील एखाद्या फॅमिलीमध्ये, मेल ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचा कॅन्सर असेल फॅमिलीमध्ये, कुणाला पॅनक्रियासचा, ओव्हॅरियन कॅन्सर असेल फॅमिलीमध्ये, 2 पेक्षा जास्त फॅमिली मेंबर सेम साइड म्हणजे आईच्या बाजूने किंवा बाबांच्या बाजूने असतील, जर कमी वयात म्हणजे 40 वगैरेच्या पेक्षाही यंग एज मध्ये जर कोणाला कॅन्सर झालेले असतील त्या फॅमिलीमध्ये, मल्टिपल जनरेशन मध्ये कॅन्सर असतील किंवा सॉफ्ट टिश्यू सार्कोमा टाईपचे कॅन्सर असतील, तर हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत की दिस इज अन इंडिकेशन फॉर जेनेटिक टेस्टिंग. जनरली कोणीही जेव्हा फॅमिली हिस्ट्री घेऊन येतो त्यावेळेला आम्ही बघतो की एक्झॅक्टली काय हिस्ट्री आहे. जेनेटिक काउन्सिलिंग होतं. जेनेटिक टेस्ट ही ऍक्च्युअली ब्लड टेस्ट असते ज्याच्यामध्ये डीएनए सिक्वेन्सिंग करून बघतात की ह्याच्यामध्ये काही म्युटेशन आहे का. आणि मग पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग असतं, त्याच्यामध्ये बघतात की आता ही रिस्क कशी मॅनेज करायची. सो ही युज्युअल प्रोसेस आहे. जर कुणाला फॅमिली हिस्ट्री विषयी प्रश्न असतील तर प्लीज मला बिईंग ब्रेस्ट अवेअर वरती डीएम करा, जर पर्टिक्युलर काही क्वेश्चन असतील तर. चालेल मॅम. तुमचं इन्स्टा हँडल आणि मेल आयडी मी हे करते ग्रुपमध्ये. बाकीच्यांचे जे काही प्रश्न असतील ते विचारतील तुम्हाला. ठीक आहे? हो हो, नक्की नक्की. चालेल, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू मॅम. आजच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर अनुश्री वर्तक मॅम यांनी सांगितलेल्या मौल्यवान माहितीसाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मॅम, आपले अनुभव आणि माहिती ऐकून आम्हाला स्तन कर्करोगाविषयी नवीन जागरूकता, समज मिळाली आहे. मॅम, आपण दिलेली माहिती ही केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्वाची नसून ती प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी आहे. आपल्या सल्ल्यामुळे आम्हाला या आजाराशी लढण्यासाठी नवा आत्मविश्वास मिळालेला आहे. आज आपल्या हृदयस्पर्शी शब्दांनी आज आम्हाला खूप शिकायला मिळाले. आपल्या समर्पित सेवाभावी भावासाठी आमची टीम तूची दुर्गा तू भवानी आपले ऋणी आहे. आजचा दिवस आपल्या मार्गदर्शनामुळे उजळून निघाला असे म्हणायला खरंच आज हरकत नाही. खूप खूप धन्यवाद मॅम. आपला कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद मॅम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.